नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील बामणी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे शाळेच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले। शाळेच्या छताला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून छताचे प्लास्टर खचून पडत आहे। तसेच इमारतीतील फ्लोरिंगला भेगा पडल्याचेही दिसून येत आहे। शाळेच्या परिसरात अनेकदा साप आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्याचबरोबर शाळेतील स्वयंपाकघरात पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्थाही अत्यंत खराब आहे। संडास व बाथरूमची योग्य देखभाल नसल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। काही ठिकाणी स्वच्छतागृहांची अवस्था पडझडीच्या स्थितीत असल्याचे दिसून येते। या समस्यांबाबत शिक्षण विभाग तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे ग्रामस्थ व पालकांचे म्हणणे आहे। मात्र अद्याप शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत ठोस उपाययोजना झालेली नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच शासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। प्रमोदभाऊ घरडे यांच्या समर्थनार्थ काम करून आम्ही दरवर्षी स्कूल बॅग वाटप प्रत्येक 2-3 तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेला स्कूल बॅग वाटप करतो। स्कूल बॅग वाटप करत असताना मी या बामणी या गावामध्ये शाळेमध्ये आलो। शाळेत आलो असताना इथं एक शिक्षकी शाळा आहे। इथच्या टीचरनी सांगितलं, बाहेर बसले होते मुलं, त्यांनी सांगितलं की शाळेची अवस्था पाहून घ्या आणि थोडं आम्हाला मार्गदर्शन करा। या विषयावर आम्ही भरपूर निवेदनं दिली, ग्रामपंचायतला निवेदन दिली, पंचायत समितीला निवेदन दिली, परंतु आमचं इथून मार्ग निघून राहिलेला आहे नाही। मी सर्व शाळेची पाहणी केली असताना वरून शाळेचे खिपले पडून राहिले आहे, खाली शाळेला भेगा पडलेल्या आहे, इथून साप विंचू असे काही निघू शकते आणि त्याच्यामुळे मुलांना इजा होऊ शकते। जरी एखाद्या मुलाला इजा झाली, खिपण पडून जरी एखाद्या मुला डोक्यावर खिपण पडलं, त्याला काही दुर्घटना झाली, साप चावला, विंचू चावला, तर याची जिम्मेदारी कोण घेणार? याचे सर्व जबाबदार एक तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, अधिकारी किंवा शासन राहील। याची जिम्मेदारी घेण्याच्या अगोदरच शाळा डिसमेंटल करून नवीन बांधकाम करून देण्यात यावे आणि लवकरात लवकर या शाळेचे बांधकाम करून मुलांना एक यशाची पायरी म्हणून, समोरचे भविष्य म्हणून त्यांना एक मोठा दिलासा मिळावा। या प्रसार माध्यमाच्या सहाय्याने हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचून आमच्या ज्या मागण्या आहेत यांचं लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण होईल आणि मुलांना, एक गावातील मुलांना, पालकांना एक शाळेच्या माध्यमातून दिलासा मिळेल अशी मी आशा बाळगतो। यानंतर हे जे लहान मुलं आहेत इथं दिसत आहेत तुम्हाला, साहेब तुम्ही काय सांगाल? या गावाचे रहिवासी आहात तुम्ही पण बोलू शकता, सांगा। आज आमच्या गावात बरेच दिवसापासून या शाळेच्या काहीतरी केलं पाहिजे बा म्हणून ह्या भेगा पडल्या किंवा ह्या पडल्या आहेत। बरेच दिवस झाले हे मॅडम किंवा आम्ही लोक ग्रामपंचायतपर्यंत प्रस्ताव पाठवला, पण ते लोक काही आमच्याकडे काय ते लक्ष देत नाही। त्यांचं म्हणणं काय की त्याचे त्याच्या म्हणणं एवढंच आहे की करून पण बरेच दिवस होत राहिले, पण करून नाही राहिले। ग्रामपंचायतला यायनं अर्ज पण दिले आहे, पाठपुरावा पण केला, पण ग्रामपंचायत म्हणते हे करू, पण एखाद्याच्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर हे ग्रामपंचायत जाग येणार आहे का? या प्रशासनाला जाग येणार आहे का? आपण या महाराष्ट्र चॅनल मधून आपण सांगत आहोत शासनाला की लवकरात लवकर या शाळेला डिसमेंटल करून नवीन इमारत देण्यात यावी। कैलास घरडे, नागपूर तक्रार रिपोर्टर।